मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करूया भरली वांगी। भरली वांगी म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि आपण डब्यासाठी भरली वांगी करायची तर पूर्वतयारी करून ठेवली तर आपली भरली वांगी झटपट होतात। आणि याच्यासाठी आपण वापरणारे साहित्य बघूया। हे आपण वांगी घेतली, छोटी वांगी ही कापून अशी मध्ये कापून घेतली आहे, पाण्यात ठेवली म्हणजे काळे पडत नाही। शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, हळद घेतली आहे, तिखट घेतलं आहे, गोडा मसाला घेतला आहे, मीठ आहे, धणे आणि आलं लसूण आहे आणि हे थोडंसं गूळ घेतलं आहे, खोबरं आहे, डेसिकेटेड खोबरं आणि टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर। आता आपण तयारी करूया। आता आपण ना खोबरं टाकूया, वाटून घेऊया हे सगळं। आलं लसूण टाकूया, थोडे हे भाजून घेतले धणे पहिलेच ते टाकूया, गोडा मसाला टाकूया, थोडी हळद टाकूया आणि तिखट आणि कोथिंबीर टाकूया। हे सगळं आपण वाटून घेऊया। आता आपण मिक्सरमध्ये खोबरं लसूण आलं कोथिंबीर तिखट आणि हळद टाकून वाटून घेतले। आपण आता ते प्लेटमध्ये काढूया। आता आपण याच्यातनं खोबरं लसूण आलं तिखट हळद आणि कोथिंबीर घेऊन वाटून घेतले। आता आपण याच्यातनं हा शेंगदाण्याचा कूट आहे ना तो ॲड करूया आणि चवीनुसार मीठ आणि कांदा टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण हा मसाला ना वांग्यांमध्ये, हा मसाला आहे तो आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया। असा व्यवस्थित असं व्यवस्थित तुम्ही भरून आणि दाबून घेतला असं। परत एक भरूया आपण। हे वांगे आपण असे मधनं कापून घेतले, ते अळ्या वगैरे असं बघून घ्या आणि आपण त्याच्यात हे बघा असं आपण भरून घेऊया मध्ये। दुसरं पण वांग्यात बघा ह्याच्यात आपण मीठ लावून घेतले आधीच आणि असं कापायचं 4 फोडी आणि त्याच्यात आपण आता असा मसाला भरायचा। व्यवस्थित मसाला भरा एकदम छान। आता आपण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्या, असं दाबून घ्या म्हणजे मसाला तो निघत नाही। आपण आता कांदे टाकले तेलामध्ये, ते परतून घेऊया थोड्या वेळ। प्लस छान आता कांदा परतला गेले आपण। आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया, एक टोमॅटो टाकूया। आता त्याच्यावर थोडं 2 मिनिटे झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया आणि थोडं हलवून घेऊया, थोडं गूळ टाकूया आणि त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया। आता आपण हे थोडं तिखट टाकूया याच्या मसाल्यावर, म्हणजे त्याला तवंग चांगला येईल। वांगे भरून ठेवले होते मसाला तो एक टाकूया। आपण मसाल्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे आपण नावाला वरतून मीठ टाकूया। थोडंच मीठ टाका, जास्त टाकू नका आणि आपण हलवून घेऊया त्याला। आता टोमॅटो कांद्यामध्ये जर तिखट थोडं टाकी तेलात परतून घेतलं तिखट टाकून तर तवंग चांगला लाल सुटूक भाजी होते। आणि आता आपण हा मसाला होता आपण हा त्याच्यात टाकूया, उरलेला मसाला। आता आपण हे मसाला उरलेला टाकला आणि एकदा छान व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि तुमचा शेंगदाण्याचा कूट रेडी असेल आणि डेसिकेटेड खोबरं असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी डब्यालाही झटपट होते। बाकीचं साहित्य आपलं कांदा टोमॅटो हे पटकन चिरलं जातं, आलं लसूण असेल रेडी तर ही डब्यासाठी झटपट होणारे काही टेन्शन। भरली वांगी करायची तर आपल्याला असं वाटतं की खूप वेळ लागेल, पण शेंगदाण्याचा कूट आणि डेसिकेटेड खोबरं वाटलं तर तुम्ही डब्यासाठी पण झटपट करू शकाल ही भाजी। तर स्लो करायचा आणि 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण ही।
लोवर ठेवले आपण. आता हे झाकण काढूया आणि हलवून घेऊया. आता आपण गरम पाणी करून ठेवले. ते गरम पाणी करून ठेवलं. हे आपण आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेव्हा आपण पाणी टाकूया. गरम पाणी करून त्याच्यात एकदा हलवून घेऊया आणि मंद आचेवर शिजवू देऊया. झाकण काढूया. ते बघा अशी आपली झाली ही भाजी रेडी. छान तवंग आलाय, लाल चुटूक दिसतोय. कांदा टोमॅटोमध्ये तुम्ही तिखट टाकलं तर तुमच्या भाजीचा कलर एकदम लाल चुटूक छान येतो आणि तेलात तळल्या पण जातं, भाजल्या पण जातं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भाजी करा आणि नक्की तुमच्या घरच्यांना आवडेल. मीठ टाकले ते हलवून घेऊया. आता आपण ही प्लेटमध्ये काढूया. प्लेटमध्ये आपण काढली ही झटपट. आपण जर शेंगदाण्याचं कूट आणि डेसिकेटेड खोबरं घरी असेल तर आपली डब्यासाठी झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही मस्त खा, आनंदी राहा आणि माझ्या व्हिडिओला फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.